पहा आज आपण सकाळी सकाळी साबुदाण्याच्या पापड्या घातल्या. 3-4 रंग. हे नॉर्मल आहे, काहीच नाही. आणि ह्याच्यामध्ये जिलेबीचा रंग टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा हे असे रंग टाकलेले आहेत. ह्याच्यामध्ये बटाटे खिसून टाकले, 2 बटाटे टाकलेत. 1 किलो साबुदाण्यामध्ये 2 बटाटे आणि थोडी हिरवी मिरची टाकली. कारण का आधीच्या बिना मिरचीच्या आहेत आपल्याकडे. म्हटलं हे थोडीशी मिरची टाकून बघावा, कारण का हे मला फारच आवडले होते. थोडे केलेले होते. थोडी मिरची टाकायची नॉर्मल. आणि बटाटे टाकलेत खिसून आणि जाड घातलेत ह्यावेळेस मी. उलटायला पण बऱ्या पडतात आणि हे फुलतात पण, अशा टम्म फुलून होतात मस्तपैकी. ही पा सारखी मेक उपटते आणि पळते म्हणून हिच्यासाठी अशी मेक केली. आपली दुसरी कुठे गेली, सोडली वाटतं तिला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. का ग मैना का ओरडते? स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. ही बघा आपली सोनोली कशी ओरडते. का रे बाबू, सगळे कुठे गेलेत काय माहिती. हिच्या आईला सोडले ना त्यांनी, म्हणून ही ओरडत असावी. दरवर्षी हे वाळून जातं, पण ह्या वर्षी नाही वाळले बघा. हे वर्षी वाळतात, ह्या वर्षी अजून फार गारवा आहे आपल्याकडे, अजून काय झालं नाही. आणि काय आता 1 महिना, मे महिना झाला तर जूनमध्ये तर चालूच होते पावसाळा गाडगुड ढगांचं. आंबे ना फुलांनी मोहरांनी भरतात, पण नंतर काय दिसतच नाही त्याला. आंबे गळून जातात. नको वाटतं. आता अजून नाहीये, पण आता हळूहळू ऊन चालू होणार आहे. असं कडक ऊन चालू होणार आहे. शांत बस. कुठं म्हणते? गाईच्या वासराला. इकडे पण मला वाटतं एक लाल फुलांचं झाड लावलंय, त्याला पण एक फुल आलेलं आहे. हे पहा आलेलं आहे. आणि आपली वाऱ्यामध्ये केळी उपटून पडलेली आम्ही तशीच ठेवली. अजून ह्याला छोटे छोटे केळीचे रोपं येतात. आणि हा पण गड आलेला आहे. मागे मी आपली केळी अशी पडलेली ना, हा पहा गड, त्याचे मी केळीचे वेफर्स केले. सगळ्या केळीच्या घडाचे वेफर्सचा मोठा डब्बा भरलेला. पण काय द्यायला वेळ झाला ना, तर त्याचे कुमट लागले नंतर कुमट, मग त्याचा काय उपयोग नाही. आत्ता असं काय करणार नाही, उगाच मेहनत वाया जाते आपली एवढी. आला कोणी. आता इथे छोटे छोटे माठ आहेत एवढे. ह्या वर्षी मी अजून काय ठेवले नाही, पण हे माठ मी आता तिकडे ठेवणार आहे. आणि एकदम शेवटला त्याच्यावरती मी पाणी टाकते. कुत्री पण पितात, चिमण्या पण पितात. आणि आपण अजून तार गुंफून नाही केले. अशा बाटल्या, मोठ्या बाटल्या असल्या ना, एक आमच्याकडे 5 लिटरची बाटली आहे, अर्धी अशी कापून तारांनी अगदी 4ही बाजूला टांगून झाडांवरती पण टांगतो, म्हणजे चिमण्यांना पाणी प्यायला. पण ती काय अजून केली नाही आहे. पहा आता कशी राहणारी कमी झाली तर कसं वाटते आपल्या इकडे. तरी पण बरं आहे, कारण का अजून एवढं काय हे नाही झालं. काही ठिकाणी आहे हिरवळ. आमची नानी आणि नाना गहू कापतात वाटतं. गहू कापायला काय आपल्याला जमत नाही, उगाच काय मोठेपणा करायचं नाही. कापायला ते लोक असे पुढे पुढे जातात, आपला एवढा मूठभर होतो. कारण का विळ्याने मला काहीच कापता येत नाही. मी घरामध्ये माझ्या विळाच नाही आहे, मला सगळं सुरीने कापता येतं. आणि मग ते आपण जाऊ गहू कापायला, काय हरकत नाही आहे. पण उगाच काहीतरी व्हायचं, बोट बीट एखादं घेतलं तुटून, म्हणजे ते मला असंच म्हणतात, तू हाय तेच बरी आहे, जे नाही ते नको करायला जाऊ. गहू कापायला जायचे आता तेवढंच राहिले, लगे असे बडबड करतात. जाऊ द्या, असं आपल्या घरचा कापायचा हळूहळू. मी घरचा कापलेला 2-3 जुड्या कापलेल्या मी गव्हाच्या. शेवग्याच्या शेंगा निब्बार झालेल्या आहेत. पाल्याची पण भाजी करतात. आणि 2-3 वर्ष झाली मी इथे आल्यापासून म्हणते की मी आपल्याला पाल्याची भाजी करायची, शेवग्याच्या पाल्याची भाजी करायची, पण करायलाच होत नाही. पण करेल हा, मी नक्कीच भाजी करेन. हे शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची भाजी थोडीशी बघायची करून.
आपल्याला बघा शिरोळ किती कोसावळी झाडालाच अगदी वाळून गेलेले आहेत. आपली श्यामाते बघा तिथं बांधलेली आहे त्यांनी, चरते ती. पलीकडे त्यांचा घास आहे. आपल्या साबुदाण्याच्या पापड्या घालून झालेल्या आहेत. आता भाजीला फोडणी घातलेली आहे मी. वांग्याची भाजी केलेली आहे आणि नंतर काहीतरी बघायचं, टोमॅटोची चटणी वगैरे करणार आहे. पीठ पण भिजवायचं, अजून पीठ पण नाही भिजवलं. 9 वाजून गेले असावेत, 9 साडेनऊ वाजायला आले असतील. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते येत असताना, पण पुन्हा रजा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.